नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या कराराबद्दल चर्चा करणार आहोत। सर्वांना माहिती आहे आपण इंडस वॉटर ट्रीटी या कराराबद्दल चर्चा करणार आहोत, जो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1960 साली झाला। तर इंडस वॉटर करार म्हणजे सिंधू जल करार हा फक्त एक जलवाटप करार नाहीये, तर तो दक्षिण आशिया म्हणजे साऊथ एशियामधील एक जिओपॉलिटिक्सचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, पहिल्यांदा इंडस वॉटर ट्रीटी म्हणजेच सिंधू जल करार हा आपण डीपमध्ये समजून घेऊया। तर इंडस वॉटर ट्रीटी हा जो करार आहे तो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1960 साली वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने केलेला आहे। म्हणजे या करारामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये वर्ल्ड बँक ही मध्यस्थ म्हणून काम करते। तर या करारामध्ये काय म्हटलेलं आहे, जी सिंधू नदी प्रणाली आहे, सिंधू नदी प्रणाली म्हणजे सिंधू नदीमध्ये ज्या वेगवेगळ्या 6 नद्या येतात, कोणत्या कोणत्या, इंडस म्हणजेच सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या नद्यांचे पाणी पाकिस्तान व भारत या दोन देशांमध्ये कोणत्या प्रमाणात व किती प्रमाणात वाटायचे या करारामध्ये ठरविण्यात आलेले आहे। बघा मित्रांनो, हा करार करण्यामागचा उद्देश काय होता। बघा, भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होण्यापूर्वी ह्या नद्या वाहतच होत्या। या नद्यावरच पूर्ण समाज जीवन, सर्व लोकसंख्या आपला व्यवसाय, शेती करत होती। तरी भारत आणि पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर या नद्यांचं पाणी कोणी किती वापरायचं हे ठरणं आवश्यक होतं। त्यामुळे हा करार करण्यात आला। त्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी होत्या ते आपण बघणार आहोत। तर तरतुदींमध्ये मुख्यत्वे ज्या 6 नद्या होत्या त्या 6 नद्याचे पाणी विभागणी कशी करायची या तरतुदीमध्ये नमूद केलेलं आहे। तर बघा, पाकिस्तानला 3 नद्याचं पाणी देण्यात आलं, तसेच भारताला सुद्धा 3 नद्यांचं देण्यात आलं। ज्या पश्चिमेकडील नद्या आहेत, पश्चिमेकडील नद्या कोणत्या, झेलम, चिनाब आणि सिंधू नदी या 3 नद्यांचं 80% पाणी हे पाकिस्तानला देण्यात आलं व 20% पाण्यावर भारताचा अधिकार राहिला। तसेच भारताला बियास, सतलज आणि रावी, कोणत्या, बियास, सतलज आणि रावी या 3 नद्यांचं पाणी वापरण्याचा अधिकार हे भारताला देण्यात आले। अशा प्रकारे ह्या महत्त्वाच्या तरतुदी होत्या। त्या मित्रांनो, आता आपण सिंधू जल करार याचे महत्त्व काय आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया। तर बघा, सिंधू जल करारानुसार भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना हे पाणी शेतीच्या वापरासाठी खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे। बघा, पाकिस्तानची जवळपास 16 मिलियन हेक्टर जमीन ओलिताखाली यामुळे आलेली आहे। तसेच भारतातील पंजाब नावाचा जो प्रांत आहे त्या प्रांतामध्ये बरीच जमीन ही ओलिताखाली आलेली आहे। अशा प्रकारे एक जीवनदायिनी हा करार या दोन देशांसाठी ठरलेला आहे। केवळ एक जलवाटप करार नाही, तर एक अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण भूराजकीय म्हणजे जिओपॉलिटिकल दस्तऐवज आहे। हा करार आजही दोन देशांमध्ये जलवाटपाचे संतुलन राखण्यास मदत करत आहे। आपल्या देशाच्या बाह्य धोरणाचे आणि जलसंपत्तीच्या व्यवस्थापनाचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणून याला पाहिले जाते। तर मित्रांनो, या विषयावर आपल्याला काय विचार आहे, कृपया आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।